गंगाखेडमध्ये राष्ट्रवादीचे गटनेते मिथिलेश मधुसूदन केंद्रे यांचा यशवंत सेनेवर हल्लाबोल. आमदार रत्नाकर गुट्टे, मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मिथिलेश मधुसूदन केंद्रे यांनी पत्रकार परिषद घेत यशवंत सेनेचे उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे यांच्यासह आमदार रत्नाकर गुट्टे, मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नगरपालिकेतील विकास कामे, निधी वितरण आणि प्रशासकीय कारभारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली. गंगाखेड नगरपालिकेचे गटनेते मिथिलेश मधुसूदन केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत यशवंत सेनेवर जोरदार टीका केली. शहरातील विकास कामांमध्ये सातत्याने अडथळे निर्माण केले जात असून नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना रखडत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी केंद्रे यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप